मी तर कधीच कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये बोललेलो नाही। जरी झाला असला तरी माहिती असला तरी मी तो विषय टाळतो। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव यांनी हा जो प्रश्न विचारलाय त्याचा रोख निराला मी मान्य करतो की माझा प्रश्नाचा रोख वेगळा होता, परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा किंवा वैयक्तिक आरोप केलेला नाही। कांदळवनाचा एखादा झोन असेल तर तो संरक्षित करावा, परंतु कुठेही दोन कांदळवनाची बारीक रोपं दिसली की लगेच कोणतरी एखादा, तुम्हाला माहित आहे सामाजिक सेवक हल्ली भरपूर आहेत, खोट्या नाट्या तक्रारी करणं आणि मग कांदळवनाचा खूप मोठा ऱ्हास झाला, कांदळवन मोठ्या प्रमाणात तोडलं गेलं वगैरे 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 अशा तक्रारी होतात। मी काय त्याच्या विरोधात नाही, मी काय तक्रार करणाऱ्यांच्या विरोधात नाही, उगाच कोणीतरी कोणाला ब्लॅकमेल करू नये ह्या मताचा माणूस मी आहे। आणि म्हणून हे कांदळवन निश्चित स्वरूपामध्ये राज्यामध्ये किती आहे त्याचं एकदा सर्वेक्षण आपल्या खात्यामार्फत झालंय का? झालं नसेल तर हे सर्वेक्षण करून आपण कांदळवनाचं निश्चित क्षेत्र किती आहे हे एकदा जाहीर कराल का? आणि जाहीर केल्यानंतर केवळ आणि केवळ ह्या कांदळवनाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं पर्यटन देखील उभा करता येतं आणि म्हणून ते पर्यटन उभं करण्याचं काम आपल्या खात्यामार्फत संबंधित विभाग करेल का, असे माझे 3 अतिशय स्पेसिफिक प्रश्न गणेश दादा आहेत। गणेश दादा एवढ्या करता म्हटलं, दादा म्हणजे फक्त लोकांना एकच वाटतं, दादा उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव यांनी हा जो प्रश्न विचारलाय त्याचा रोख निराला परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्याकडे, कांदळवन ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोट म्हणतो, खोट, जी खोटीची झाडाच्या फांद्या म्हशीनात जर त्या ठिकाणी चारल्या तर म्हशींचं दूध पौष्टिक होतं, अशा प्रकारची लोकांची समज आहे आणि ती खरी आहे। कांदळवन म्हणजे त्याची बी आणि त्याचं रोप तयार होताना, ती वरती तयार होताना ती गळल्यानंतर लाटेबरोबर जिथे जाईल तिथे ते रुजतं। आपण मगाशी म्हटलं की ज्या ठिकाणी दलदल आहे, दलदल नाही, खाऱ्या पाण्याची दलदल असेल तरच ते रुजतं, जर का ते खारं पाणी याचं बंद केलं ते मरतं। म्हणून माझं असं म्हणणं आहे की कांदळवनाच्या बाबतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकारचं सेन्सिटिव्ह आहे। भास्करराव जाधव साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे याचं एकूण गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डर एकूण क्षेत्रफळ किती आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे। भविष्य काळामध्ये कांदळवनाचं रक्षण केलं जाईल, किंबहुना मगाशी प्रश्न तो पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि वनमंत्री या 2 जबाबदाऱ्या असल्या कारणानं पालघर जिल्ह्यात जाताना तिथे कॅमेरा लावण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। पोलीसचे अधिकारी, महसूलचे अधिकारी आणि वनाचे अधिकारी राऊंड क्लॉक 24 तास त्याच्यावर निगराणी करतील, कुठल्याही प्रकारच्या मुंबईच्या डेब्रीजच्या गाड्या तिथं जाणार नाहीत आणि गेल्यात तर त्यांच्यावर हेवी पॅनल्टी लावून भविष्य काळामध्ये त्याला प्रतिबंध केला जाईल, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। मी मान्य करतो की माझा प्रश्नाचा रोख वेगळा होता, परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा किंवा वैयक्तिक आरोप केलेला नाही आणि हा विषय तर फार छोटा आहे, 7,50,000 रुपयाचा आहे। प्रश्न हा टाकला गेला कसा गेला ह्याच्यात मी काही बोलत नाही आणि म्हणून मी सकारात्मक भूमिकेकडे वळलो। याचा अर्थ योगेशजी मी मूळ प्रश्नाला बगल दिली असा त्याचा अर्थ नाही। 7,50,000च्या भ्रष्टाचारावर काय बोलायचं? आणि मी तर कधीच कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये बोललेलो नाही। जरी झाला असला तरी माहिती असला तरी मी तो विषय टाळतो आणि म्हणून तो विषय मी जाणीवपूर्वक टाळला। मला कोणतरी अधिकारी भेटले वगैरे असा काही मेसेज या ठिकाणी जाण्याचं काही कारण नाही, माझा तो विषय नाही, माझा तो हेतू नाही। दादा, मुद्दा असा आहे की हे कांदळवन खारी पाण्याच्या बॅकवॉटरपासून तयार होतं, हे आपण आता म्हटलं ते खरं आहे, पण याचा आपल्या कोकणाच्या विकासावर खूप मोठा परिणाम होतोय। कारण असं एक उदाहरण सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये बहिरवली करमवणे, बहिरवली खेड तालुक्यामध्ये, करमवणे अध्यक्ष महोदय चिपळूण तालुक्यामध्ये माननीय तात्कालिक बांधकाम मंत्री सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील यांनी मला एक पूल मंजूर केला। त्यावेळेला इस्टिमेट कॉस्ट होती 35 लाख रुपये, आज त्याचे 35 लाख रुपये, आज त्याची झाली 150 कोटी रुपये। त्या पुलाची किंमत झाली 150 कोटी रुपये, परंतु त्याला कांदळवनाच्या नावाखाली परवानगी मिळत नाही। काय सांगतात,
एक तुम्ही स्वतंत्र अशा प्रकारची एजन्सी नेमा, ती एजन्सी तुम्हाला परवानगी मिळवून देईल. आणि म्हणून दादा गेले 10 वर्ष तो माझा पूल रखडलेला आहे. हे कांदळवानाच्या जसं विदर्भामध्ये झुडपी जंगलाच्या नावाखाली प्रकल्प रखडून पडत होते, तसेच कांदळवनाच्या नावाखाली आपले प्रकल्प रखडून पडतायत. म्हणून मी म्हटलं की निश्चित कांदळवन कुठे आहे, किती आहे, हा एरिया आयडेंटिफाय करून जाहीर कराल का म्हणून. आणि माझा जो भैरवली करंबवणे पूल आहे, तुमच्याकडे हट्ट करण्याचा माझा अधिकार आहे की नाही, त्याला लवकरात लवकर कांदळवनाची आपली म्हणजे आपल्या खात्याची NOC लवकर आपण द्याल काय, ह्याच्याशी संबंध नाही, परंतु मी तो विकासाचा प्रश्न मांडला आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव यांनी जो प्रश्न कांदळवनामुळे जनतेच्या सुविधा रोखल्या जातात, त्या रोखल्या जाऊ नयेत अशाच भावनेचे आम्ही आहोत.